नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी ICDS चे पेपर चालू आहेत। या ठिकाणी सुपरवायझर, मुख्य सेविका अंगणवाडीचे यामध्ये बघा शिफ्ट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तुमच्या पहिली, दुसरी आणि तिसऱ्या शिफ्ट मधून काही क्वेश्चन, काही पेपरचे महत्त्वाचे या ठिकाणी पॉइंट्स काढलेले आहेत, जे की या ठिकाणी भगिनींसाठी खूप महत्त्वाचे आहेत, जे पुढे एक्झाम देणार आहेत। तर यामध्ये बघा 22/2/2025 आणि 23/2/2025 या दोन दिवशी जे शिफ्ट झालेले आहेत त्यातील काही या ठिकाणी पेपर मधले जे पॉइंट आहेत किंवा या ठिकाणी जे ते सब्जेक्ट वाईज पॉइंट आहेत त्याचे या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। तर हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, महत्त्वाचा होणार आहे। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। चला तर स्टार्ट करूया। या ठिकाणी बघा ICDS चा या ठिकाणी पेपर होता, तर आपण त्या ठिकाणी त्यांचे जे आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे पॉइंट आहेत ते घेऊन आलो। या ठिकाणी बघा मराठीमध्ये जे आहे त्यांनी काय विचारलेलं आहे, मराठीमध्ये त्यांनी काय केले, उतारा विचारलेला आहे, अतिशय सोपा। या ठिकाणी काही क्वेश्चन विचारलेले आहेत उतार्यावरती। जर त्या ठिकाणी तुम्हाला जर उतारा सॉल्व्ह करायचा असेल तर आधी तुम्ही क्वेश्चन वाचा आणि या ठिकाणी क्वेश्चन वाचल्यानंतरच तुम्ही उतारा हा सॉल्व्ह करायला सुरू करा, म्हणजे लवकरात लवकर तो पूर्ण होतो। या ठिकाणी बघा त्यांनी मनी सुद्धा विचारलेले आहेत। 3 ते 4 क्वेश्चन या ठिकाणी मनी या ठिकाणी विचारलेत। त्याचप्रमाणे वाक्प्रचार सुद्धा विचारलेले आहेत। 2 ते 3 क्वेश्चन हे वाक्प्रचाराचे सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी दोन्ही दिवसामध्ये, या ठिकाणी तिन्ही शिफ्ट मध्ये मिळून। या ठिकाणी अलंकार विचारलेले आहेत, त्यांनी विधेय विचारलेले आहेत, त्याचप्रमाणे समास सुद्धा विचारलेला आहे। तर या ठिकाणी बघा मराठीमध्ये एवढं सगळं या ठिकाणी या प्रकारचं विचारलेले आहेत। या ठिकाणी या टाइपचे जे टॉपिक आहेत ते विचारलेले आहेत। त्यानंतर बघूया आपण इंग्लिश मध्ये काय विचारलेले आहे। या ठिकाणी पॅराजुम्बल विचारलेले आहेत त्या ठिकाणी, त्यानंतर पॅराग्राफ विचारलेले आहेत, त्याच्यावरती काही क्वेश्चन दिलेले आहेत। या ठिकाणी सिनॉम्स विचारलेले आहेत, 3 ते 4 क्वेश्चन या ठिकाणी अँटॉम्स विचारलेले आहेत। या ठिकाणी बघा समानार्थी आणि विरुद्धार्थी हे तर 2 ते 3 क्वेश्चन हमखास या ठिकाणी त्याचे पडलेले आहेत। नंतर प्रीपोजिशन विचारलेलं आहे आणि नंतर एरर या ठिकाणी विचारलेले आहेत की कशामध्ये एरर आहे, क्वेश्चन दिलेला आहे, ऑब्लिक मध्ये क्वेश्चन असतात। या व्यतिरिक्त बरंच विचारलेलं आहे, तुम्हाला त्याचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये दिलेला असेल तर हे मेन या ठिकाणी पार्ट आणि त्याचे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतरच या ठिकाणी आपण खाली बघूया चालू घडामोडी 2024 आणि 2025 चे क्वेश्चन विचारले होते या ठिकाणी वेगवेगळ्या जनरल नॉलेज वरती। ते 7 ते 8 प्रश्न होते आणि त्यामध्ये या ठिकाणी नोबेल प्राइज चे सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी आताचा जो अर्थसंकल्प झालेला आहे चालू वर्षाचा, तर त्या संदर्भात सुद्धा विचारलेलं आहे त्यांनी। नंतर त्यांनी क्रीडा संदर्भात विचारलेलं आहे या ठिकाणी। त्यानंतर बघा दारिद्र्य टक्केवारीवरती प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत। त्या दारिद्र्य टक्केवारी किती आहे ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्या। त्यानंतर जो रेशो असतो, ठीक आहे, तो एकदा बघा। नागपूरला मेट्रोला कोणती बँक मदत करते हा एक वेगळाच क्वेश्चन पडलेला होता या ठिकाणी, तो तुम्ही हा सुद्धा विचारू शकता। या ठिकाणी पंचायत राजवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। या ठिकाणी समाज सुधारक विचारलेले होते, त्यामध्ये शाहू महाराजांचं विचारलेलं आहे त्यांनी। वेगवेगळे समाज सुधारक आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी विचारू शकतात तुम्हाला। नदीवरती क्वेश्चन आहेत, 2 ते 3 क्वेश्चन हे नदीवरती विचारलेत। या ठिकाणी बघा प्रश्न हा हरिश्चंद्र घाटावर सुद्धा विचारला होता या ठिकाणी। 1902 साली या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी कोणत्या समाज सुधारकांनी मदत केली होती हे सुद्धा विचारलं गेलं। तर बऱ्याच जुन्या गोष्टी नाहीये, जास्त 1900 मधलाचा जो काळ आहे त्या ठिकाणच्या या ठिकाणी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। धर्मनिरपेक्ष घटना दुरुस्ती जे झालेलं आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 या ठिकाणी वेगवेगळे घटना दुरुस्तीमध्ये जे शब्द होते ते ऍड केलेले होते, त्यापैकी धर्मनिरपेक्ष हा एक होता। अजून 2 जे आहेत तुम्ही बघून घ्या। ग्रामपंचायत राजवरती विचारलं होतं, त्यानंतर ग्रामपंचायत आणि पंचायत राजवर सुद्धा विचारले गेले आहे जनरल नॉलेज। तर मित्रांनो पुढचं बघूया। या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी बघा नाते संबंध आणि ब्लड रिलेशन वरती क्वेश्चन विचारलेले आहेत। या ठिकाणी 2 क्वेश्चन आहेत त्याच्यावरती विचारले गेले, ते कोडिंग आणि डिकोडिंगचे पण क्वेश्चन आहेत। बुद्धिमत्तामध्ये या ठिकाणी तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत। नातेसंबंधाचे क्वेश्चन हे खूप सोपे असतात, तर ते व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करा। संख्या मालिका दिलेली होती तर त्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। अक्षर मालिका दिलेली आहे। काळ, काम, वेग आणि रेल्वे याच्यावरती सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन 2 ते 3 विचारले गेलेले आहेत। अंकगणित जे होते त्याच्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन महत्वाचे या ठिकाणी विचारले गेले। तर एवढ्यावरती बघा या ठिकाणी तिन्ही शिफ्ट मध्ये जवळपास याच्यावरती जास्त क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्तामध्ये या ठिकाणी विचारले गेले आहेत। नेक्स्ट बघूया तांत्रिक क्वेश्चन किती विचारलेले, ठीक आहे। तांत्रिक जे आहे त्याच्यामध्ये बघा सोपे प्रश्न जे अतिशय विचारले ते तुम्ही शांत डोक्याने या ठिकाणी सॉल्व्ह करा। पाळणा घर योजना विचारलेली आहे। या ठिकाणी सर्वात महत्वाचं फक्त तुम्हाला योजनेचं नाव नाही सांगायचं, ते या ठिकाणी तुम्हाला त्याचं उद्दिष्ट सुद्धा विचारलं गेलं आहे।
त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा विचारलाय, कोणत्या वर्षीचा आहे किंवा काय आहे. पोस्को कायदा काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाचं या ठिकाणी विचारलं होतं त्यांनी. फिरती अंगणवाडी काय असते, स्वाधार योजना काय आहे, मनोधैर्य योजना काय आहे, मुंबई भिक्षा अधिनियम, पोषण, याच्यावरती 3 क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते डिटेलमध्ये, पोषणवरती आलेले आहेत. अंगणवाडीशी रिलेटेड असल्यामुळे पोषणावरती त्यांनी भर दिलेला आहे या ठिकाणी. तारखा विचारलेल्या नाही आहेत त्यांनी, ठीक आहे. जास्तीत जास्त तारखा विचारल्या नाहीत, परंतु येणार नाहीत अशातला प्रकार नाही, त्यामुळे तारखा सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. बाल प्रतिबंध कायदा या ठिकाणी विचारला गेलेला आहे. या ठिकाणी बघा गाव पातळीवरती अंगणवाडी कोण चालवतं हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. देवदासी या संदर्भात असलेल्या योजनेवरती विचारले. आणि शेवटी ICDS या योजनेचं उद्दिष्ट काय आहे हे सुद्धा विचारलेलं गेलेलं आहे. तर उद्दिष्ट विचारलेत, कोणती योजना असेल फक्त त्याच्या बाबतीत तुम्ही त्याच्या तारखा लक्षात ठेवू नका, तर त्याचं उद्दिष्ट काय आहे हे सुद्धा लक्षात ठेवून चला. या ठिकाणी शेवटी बघा संगणक हा विषय दिलेला आहे. संगणकावरशी काय काय विचारलं बघा, इनपुट आउटपुट डिव्हाइस काय असते, रॅम काय आहे, रोम काय आहे, कॅचे काय असतात, त्यानंतर रिसायकल बिन काय असते, शॉर्टकट कीज कोणत्या कोणत्या आहेत या ठिकाणी, स्पेस बार की कशासाठी वापरतात, रिफ्रेश की कोणती असते, म्हणजे या ठिकाणी F4 कशासाठी असतं, F5 कशासाठी असतं, बॅक स्पेस कोणतं घेतात या ठिकाणी, एंटर, त्यानंतर विंडोज की सुद्धा विचारली गेलेली आहे. तर संगणकाशी संबंधित थोडंफार नॉलेज तुम्ही या ठिकाणी ठेवा, की तुमचं नवीन व्हर्जन जे आहे विंडोज 10 किंवा या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न येतात, वर्ड, मायक्रो पॉवर पॉईंट या ठिकाणी कशासाठी वापरतात, तर त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बघा ICDS शी रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते विचारले गेलेले आहेत दोन्ही शिफ्टमध्ये, तिन्ही शिफ्टमध्ये दोन्हीही दिवस, ठीक आहे. तर या ठिकाणी अपेक्षा करतो की जे पेपर देत आहेत त्यांना याचा फायदा होईल. तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.